उभं टाकलेली मंडळी सगळी खाली बसा. पुरुष मंडळी
आदरणीय दत्तभक्त परायण हिरबा पाटील चालमंत्री आणि त्यांना साक्षर दत्तभक्त परायण मुरलीधर बाबू उभं टाकलेली मंडळी त्याला खाली बसा प्लीज आलिया जन्माचे करावे स्वहित
सबंध मुळीचा विराजाने 84 हिंडता श्रम बहु झाले आनंदा विसरले मनोरिया बाळकीर स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरले को 84 हिंडता श्रम बहु झाले आनंदा विसरले मनोरिया नमन
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दवातीतं गगनसदृशं तत्त्वमर्षाभिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुस्तं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा आता नमो संता साधू सज्जनासी देवे केलेल्या उपकाराच्या परोपकारासाठी देह कर्तव्य स्वधर्म सांगती आचरण आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न झाल्यापासून 9 मास संभाळून सत्कार्यास लाविला आता नमो रंगभूमिका कीर्तनवती लोका ताण मृदंग श्रोते रेखातयासी माझे धन्यवाद दत्ता प्रभू दत्ता आणि या जन्मासी करावे स्वहित मनानंदत वेळोवेळा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आनंद पाठातील 32 अभंगापैकी हा एक अभंग 1 नंबरचा अभंग आहे पुस्तकातील आनंद पाठामधील 1 नंबर हा अभंग आहे अभंग लिहिला बापूजी पाटील गोळशेकर यांनी पण याच्यामध्ये प्रत्येक शब्द हा आपल्या गुरुच्या वचनातून गुरुच्या शब्दातून गुरुच्या उपदेशातून आलेला अनुभव आहे प्रत्येक शब्दामध्ये आणि असा बापूजी पाटलांनी लिहिलेला हा अभंग 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंगाच्या 4 चरणामध्ये मानव देहाचं सार्थक कशानं होतं या जीवाचं हित कशानं होतं काय केलं तर हित होईल हा जीव आहेच कशासाठी हा देह आहे कशासाठी जीवाचं आणि देवाचं काय नातं आहे आणि हे नातं त्या नात्याची जाणीव कोणाला राहते या अभंगाच्या 4 चरणावरून महाराजांनी सांगून दिलं महाराज सांगतात आणि या जन्मासी करावे स्वहित जीवित आलाच कशासाठी आपण म्हणतो महापूजेवर बसल्यानंतर विनंती दासाची विनंती ऐकावं महाराजा हिताची आका झाला हिताची आका झाला तेच हित महाराज या अभंगामधून सांगून देणार आहे स्वहित म्हणजे काय काय केलं पाहिजे ते म्हणतात जर आपण आलो कशासाठी आलासी कोठोनी पुढे कोठे जासी विचार मनासी कानकडे जर विचार कळना झाला आपण कुठं आलोय कुठं जायचं आहे कशासाठी आलोय आपण कोण आहोत हे जर कळना झालं तर त्याच्यावरती सुद्धा त्यांनी उपाय सांगितला कोठून आलो कोठे जाणे विचार मनाला कर्तव्य ते काय करावे पुसावे कुठं जायचंय आपल्या मनाला विचारून पहा आणि जर का नाही कळालं तर गुरु कशासाठी आहे ठीक आहे जर अडथळा आला मार्ग सूचना झाला काय करावे जर मनामध्ये घोटाळे चालू लागले डोक्यामध्ये मार्ग निघणच झाला कुठल्या एखाद्या गोष्टीवर तर त्याच्यासाठीच गुरु पाहिजे माझे अनंत जन्म झाले
माझे अनंत जन्म झाले. किती जन्म घेतले? अनंत जन्म झाले, नाही चरण तुमचे देखले. गुरुच नव्हता. कशामुळं? गुरुच मिळाला नाही की तुमच्या चरणापर्यंत पोहोचवणार. बघा गुरु कसं जाग करतात. गुरु बेसावध ठेवत नाहीत. गुरु व्यर्थ आयुष्य जाऊ देत नाहीत. म्हणून गुरु पाहिजे. गुरुनी जीवाला उठवतात, जागा करतात. ते म्हणतात उठ उठ भल्या मानसा, का झोपलास तू असा, जाण आहे 2 दिवसा, नाही देहाचा भरवसा. ते म्हणतात किती दिवसाचा मुक्काम आहे माहित नाही. व्यर्थ काळ जाऊ देऊ नको. उठ उठ भल्या माणसा. पुन्हा सांगतात गाणी जलासे सावध प्राण्या, उठ जागा होय मायेचा बाजार, मायेचा बाजार इतरे तुझ कोणी नाही. हा सगळा मायेचा बाजार आहे. का निजला असे सावध प्राण्या. ज्याला माझं माझं म्हणतो ना, ज्याला मी करतो ना, त्यातलं तुझं काहीच नाही वेड्या. धर्मशाळेचा मुकाम वेड्या, गाधरीसी प्रेम 2 दिवसानं जाणं लागे स्मरणानंतरा. देह सुद्धा आपला नाही महाराज. देह सुद्धा काळाचा आहे. आणि धन देह हे काळाचे, धन उभयाचे. 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 देह हे आपलं काहीच नाही. आलोच कशासाठी आहोत? हा देह फक्त देवाने दिला कशासाठी? भजनासाठी, नामस्मरणासाठी. आणि तेही बघा एवढं सोपं की फक्त आनंदेव दत्त स्मरा सदोदित त्याच्या भगवंत जवळ येऊन. संत सांगतात फक्त वाचन नाम घेत राहा, नलगे अनेक सायास. काहीच सायास करू नका, काही साहित्य नसू द्या. पुन्हा काळ वेळ काही न लागे तत्वता, नाम उच्चारिता
नाही, मुहूर्त लागत नाही, रात्र दिवस कधीही पुन्हा आपल्याला वाटल रात्र दिवस जर नाम घेत राहिले तर काम धंदा कोण करावा, त्याच्यावरती सुद्धा उपाय सांगितला. येता जाता उठता बसता खाता पिता देता घेता वदता आनंद बोला, काय अडचण नाही महाराज. खाताना आनंद आनंद म्हणा, बोलताना बोलूच नका ना, आनंदा वाचवली वाणी न वेचावी. फुकट पसारा काय उपयोग आहे, बडबड दुसरी बडबड करण्यापेक्षा आनंदा वाचवली वाणी न वेचावी, श्रवण करावी आनंद गीता. ऐकायचं असेल तर आनंद गीता ऐका. आनंद गीता माहित आहे, ऐकायचे असेल आनंद गीता ऐका, आणि बोलायचं असेल तर आनंदाने बोला. येता जाता उठता बसता खाता पिता येता घेता बोलता आनंद बोला. पुन्हा आपल्याला वाटते भजन करायला, परमार्थ करायला, प्रपंच करायला वेळ वाटून दिलाय. 20-25 वर्षापर्यंत काही कळतच नाही. 25 पासून पुढं संसारामध्ये वेळ मिळत नाही, आणि तिथून पुढं आपल्या हातातच काही उरत नाही. 50 ते 75, आणि तिथून पुढचे 25 वर्ष तर आपलं काहीच राहत नाही. ते सुद्धा संत लोकांनी सांगून दिलं. ते सुद्धा महाराज सावधान सावधान वाचे बोला सावधान सावधान वाचे बोला गुरु वचन. कशासाठी बोला, काळाचे भय आहे. अभिलाष प्रभूंनी सांगितलं, अभिलाषाचे हात ऐकावी खरी रे, कलियुग घोराता मेळना परी रे. या कलियुगामध्ये मग काय करा, अहर्निशी आठवावा देवांतरी रे, देवांतरी दत्त दत्त नाममुखी जपावे तरी. या कलियुगामध्ये तर नामा वाचून सगळं काही मिळत. आणि या कलियुगामध्येच भक्ती एवढी सोपी आहे, आधी नव्हती महाराज. पहिल्या 3 युगामध्ये भक्ती अवघड होती, पण आता फक्त कलियुगामध्ये नाम घेऊन उद्धार होतो. फक्त नामस्मरण केल्याने उद्धार होतो. आधी योग याग यज्ञ लई करावं लागलं. एका पायावर एका अंगुष्ठावर उभं राहायचे, उलट टाळून घ्यायचे, तरी सुद्धा मुक्ती मिळत नव्हती. आता एवढी सोपी करून दिली. म्हणून महाराज म्हणतात सावधान सावधान. का सावध केलं तर आपण बेसावध होऊन एवढं मोठं भांडवल घालून टाकतो. मोठं भांडवल आहे, अनमोल आयुष्य, असा अनमोल देह बेसावधपणे जाईल. म्हणून संतांनी सावध केलंय. ते म्हणतात 10 वर्ष बालकपण नाही केले गुरुचिंतन, 20 वर्ष पूर्ण होती नाही केली
भर जवानीचा भार तुला कळेना रे विचार विषयाचा भरा करते ते कर्म केला नाना रोग या शरीराला दुःख सोसलेला 10 वर्षापासून 15 वर्षापासून भर जवानीचा भार तुला कळेना विचार करू नये ते विषयाचा भरला जोर करू नये ते कर्म केला म्हणून महाराज म्हणतात 20 वर्षापर्यंत ही गुरु सापडला नाही मग 30 वर्ष पूर्ण होती कांता पुत्रला भेटली 40 वर्ष पूर्ण होती नेत्रपंथासला जाती त्यावेळी चष्मा लागतो डोळ्याला सगळ्यात सुरुवातीला डोळे जातात त्याला 40 म्हणतात 40 वर्ष पूर्ण झाली की डोळे पुन्हा 50 वर्ष पूर्ण होती दात बत्ती सगळती श्याम शुभ्र केस होती त्याला म्हातारा म्हणतात साठीची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वस वस लागे पाठी त्याला कारटे हसती विकृतीची चेष्टा करतात त्याच्या पाठीमागे ओरडत हिंडतात पुन्हा 70ची रचना बसलाले उठवेना उठल्याले चालवेना ऐसा झाला दिवाना पुन्हा महाराजाकडे गेल्यावर तेच घरानं भजनात गेल्यावर तेच करणार महापूजेला गेलं तर तेच घरानं आगाय उठायचे ना डोक गुडघे दुखायले कंबर दुखायले प्रत्येकाचं तेच घरानं पण ते दिवस येणार आहे हे सगळ्याला माहित आहे की नाही ते दिवस येणार आहे ते सगळ्याला माहित होतं आपल्याला म्हातारपण येणार आहे एक अवयव सुद्धा आपली साथ सोडून जाणार आहे सगळं माहित असताना वेळ निघून गेला दत्तनाम स्मरण्याला कसा रे गड्या काळ निघून गेला आणि काळ फक्त कशासाठी फक्त भजनासाठी देवासाठी नामस्मरणासाठीच निघून जातो प्रपंच एवढा आटोकाटीने करतो रात्रीचा दिवस करतो काळ वेळ बघत नाही भीती वाटत नाही प्रपंच करताना आळस येत नाही महाराज तुझे चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा तुकाराम महाराजांचा आवड आहे हे नवी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया त्याच्यासाठी या जन्माला येण्यासाठी आम्ही गर्भातल्या यातना सहन करायला तयार आहे तुकाराम महाराज म्हणतात हा जन्म घेण्यासाठी नरदेवी येण्यासाठी यातना भरपूर आहेत महाराज गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये झिंदेवाला हाका मारते यातना सहन होत नाही एक वेळा करी एक वेळ कारी या दुःखा वेगारे एक वेळ कारी एक वेळ कारी या दुःखा वेगारे एक वेळ कारी या दुःखा वेगारे
गरुडवन महाराज म्हणतात, गरबी असता करार होता, कधी विसरेना तुला भगवंता, कधी विसरेना तुला भगवंता. पण गर्भामध्ये करार केला, पण जेव्हा माते उदरून बाहेर पडता, कवा कवा झाला बोलता, कवा कवा झाला बोलता. अडचणीवर तेव्हा करार केला, कधी विसरेना तुला भगवंता. पण जेव्हा अडचणीतून बाहेर पडलास, दुःखाच्या वेगळा झालास, दुःख निघून गेलं, तेव्हा कवा कवा झाला बोलता. पुन्हा बैमान झाला, पुन्हा स्वतःचेच शब्द विसरून गेला, स्वतःच काय कबूल केलं होतं ते आठवणीत राहिलं नाही. मग महाराज सांगतात, आशा ह्या आत्महिताच्या खुणा, तुला रे गड्या एवढं कोणी सांगेना, तुला रे गड्या एवढं कोणी सांगेना. गंभीरपणे सांगे भक्त जना, आजची घडी उद्या येईना, आजची घडी उद्या येईना. हे फक्त संत सांगू शकतात. आत्महिताच्या खुणा फक्त संतांनी सांगाव्या, दुसरं कोणीही सांगू शकत नाही. आणि असंच आत्महिताच्या खुणा बापूजी पाटील अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अभंगातून सांगणारे बापूजी पाटील कोळशीकर. त्यांनी सांगितले, अनुभवातून सांगितले, स्वतः मी अनुभव घेतला आणि नंतर त्या अनुभवाच्या गोष्टी, स्वतःचा झालेला फायदा, स्वतःचा
झालेला नफा स्वतःच झालेलं स्वहित ते आपल्या समोर अभंगातून आणलं. अभंग लिहून ते स्वहिताचं साधन आपल्यासाठी लिहून ठेवलं. महाराजांनी कधीच नामस्मरणाला विसरले नाही. बापूजी पाटील बोलले आपण आज ज्या संतांची पुण्यतिथी आहे, पुण्यतिथीसाठीच आजचा हा सोहळा आहे. आनंदगीर बापूंच्या पुण्यतिथी निमित्ताने आजचा हा सोहळा आहे. त्या संतांनी एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की नाम घेता घेता त्या नामाचा सिक्का स्वतःच्या जिभेवरती उमटला होता आणि तेही त्यांना माहित नव्हतं. माहूरच्या महंतांनी पाहिलं आणि त्यांना सांगितलं की त्याच्या जिभेवरती नामाचा सिक्का 18 अक्षरी नाम आनंदगीर बापूच्या जिभेवरती उमटलो. एवढं नामस्मरण केलं होतं. म्हणूनच आज त्या बापूंची पुण्यतिथी सोहळा चालतोय. जयंती त्या तशाच व्यक्तींचा जयंती सोहळा, पुण्यतिथी सोहळा म्हणजे जन्मलेला दिवस आणि हा देह सोडलेला दिवस सुद्धा साजरा होतो. संत दर्शन सोहळ्यामध्ये आम्ही सामील झालो. आम्हाला तो आनंद लुटता आलाय कारण आम्ही मानव आहोत म्हणून इथपर्यंत आलो. आम्हाला कळतंय कुठं जायचं आणि कुठं जायचं नाही. दुसऱ्याला नाही मला हा आनंद घेत आहे. म्हणून हा देह आहे तोपर्यंत, जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंतच हे आपलं स्वहित होतं. स्वहितासाठीच हा देह आहे. काय स्वहित करायचंय? करमणूक करून हा देह व्यर्थ जाऊ नये. करमणूक करता करता हे आयुष्य व्यर्थ जाऊ नये. काय झालं होतं, एका हॉस्टेलवरती 4 मुलं राहत होते. एका रूम मध्ये 4 जण राहत होते आणि ते एक दिवस फिरण्यासाठी बाहेर गेले. यायला जायला 4थ्या मजल्यावर राहत होते. यायला जायला लिफ्ट होतं. खाली उतरताना लाईट होती. लिफ्टनं खाली आले आणि फिरून वापस आल्यानंतर समजलं लाईट गेली. थोडा वेळ थांबून पाहिलं, लाईट काही येत नव्हती. मग चौघाने विचार केला, लाईटची वाट किती वेळ पाहू, आता येते की नाही काय माहित आहे. काय करा, आपण चालत वर जाऊ. मग त्याने एकमेकांना
विचार करायला चालू केलं, चालत जायला का जवळ आहे का, चौथ्या मजल्यावर जायचंय. आता गावातल्या गावात दुकानाला जायचं असेल तर मोटरसायकल लागते, आणि घरातल्या घरात कुणाला बोलायचं असेल तर फोन लागते. माझा अजून कुठं जाणार आहे काय नाही, किती विकास होणार आहे आपला. मग ते 4 जण म्हणले चलत जायचं का सोपं आहे का, म्हणले चौथ्या मजल्यावर जायचं आहे. त्यातला एक जण म्हणला काय करा, म्हणला प्रत्येक मजला एकताना चढताना एकाएकानं एक एक गोष्ट सांगा किंवा जोक सांगा. करमणूक करता करता आपण कधी वर पोहोचू कळणार नाही. मग 4 मजले 4घानं वाटून घेतले. पहिल्या मजल्याला तू सांग, दुसऱ्याला तू सांग, तिसऱ्याला तू सांग आणि चौथ्याला तू सांग. पण म्हणले ज्याला पहिला मजला दिला त्या मजल्याला त्यानंच बोलायचं, दुसऱ्याला मध्ये बोलायचं नाही. मग पहिल्यानं सुरुवातीला गोष्ट सांगायला चालू केलं, पायऱ्या वेगायला चालू झाल्या. पण पहिला मजला अर्ध्यात होता. 2-4 पायऱ्या चढल्या बरोबर एक जणानं म्हणायला माझं ऐकून घ्या, थोडी गोष्ट थांबवा. गोष्ट काय करा, थांबवा, माझं ऐकून घ्या. दुसरे 3 जण म्हणाले मध्ये बोलायचं नाही, जेव्हा तुझा नंबर येईल तेव्हाच तू बोलायचा. त्याचा नंबर 4था होता महाराज. आणि पहिला मजला गेला, गप्प बस म्हणला, आता बोलायचं नाही म्हणजे ते गप्प बसलं. 4था मजला येईपर्यंत शब्द बोललो नाही. पण 4थ्या मजल्यावर तिसऱ्याची गोष्ट बंद पडली की त्याला म्हणे हा आता तुझा नंबर आला, आता तू बोल. त्यानं म्हणला आता बोलून काही फायदाच नाही, आता कशाला बोलू, व्हायचं ते झालं, आता काय बोलू. आणि त्याने म्हणलं तुला असं काय बोलायचं होतं, आता बोलून फायदा नाही. त्यानं म्हणलं आपल्या रूमची चावी आधीच मला सांगायचं होतं. आता काय करावं लागल, खाली जावं लागल आणि पुन्हा वर यावं लागल. असं होऊ नये म्हणून महाराज सावध करतात अभंगाच्या दुसऱ्या Ah
84 हिंडण्याची वेळच का आली? लक्ष 84 ला जाण्याची वेळ का आली? आनंदा विसरल्या चावीच इथं राहिली. चावी म्हणून ती चावी घेऊन जाण्यासाठी पुन्हा वापस यावं लागलं. एकटा नाही महाराज, पुन्हा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कधी 83,99,999 जन्म झाले. पुन्हा चावी न्यायची वेळ येते तरी सुद्धा चुकली यावर मग पुन्हा अजून तिकडं जावं लागलं. एक आंधळ होतं, आंधळ. आणि आंधळ्याला गावामध्ये शिरायचं होतं, पण पहिलं जुन्या काळामध्ये गावाला चौकून कटबंदी असायची. म्हणजे चौकून भिंत आणि एकच दरवाजा, त्याला येस म्हणायची, येस म्हणायची. आणि त्याला ते येसीतून गावामध्ये जायचं होतं, पण साऱ्या गावाला येडा द्यायचं. चौकून त्या भिंतीला चाचपत जायचं आणि येस जवळ आली त्याच्या अंगाला खास सुटायचं. तोपर्यंत त्याला अंग खाजवत राहायचं. येस निघून गेली की पुन्हा चाचपायला चालू करायचं. तसं आपल्या जीवाचं झालंय. नरदेह आला की प्रपंचाचं वेळ लागतं. प्रपंचाची काढाकाढी बांधली पाणी घेतली होडी, पण जेव्हा यम करे ओढाओढी तेव्हा तुला कोण सोड. म्हणून असा हा सुंदर देह उठ उठ प्राण्या नरदेहाचा रवी उदय झाला. तर सिर करी करी परमार्थ जाईल सिद्धीला. किंवा ऐका भोळे भाविक जन, नित्य करा गुरु चिंतन. जास्ती तर भोळ्या भाविकाला सांगितलं जातं. नाही विषय होता. ऐका भोळे भाविक जन. आणि भोळे लोक ऐकतात. भोळे जे असतात का ते जास्ती कायास काढत नाही, ते जास्ती संशय काढत नाहीत, आपले विचार मांडत नाही, सांगितलेलं बरोबर ऐकतात. म्हणून भोळे भाविक जन. आणि काही लोक बघा, त्याला स्वतःला करायचंच नसतं, स्वतःला काहीच करायचं नसतं, मग दुसऱ्याला सुद्धा करू द्यायचं. म्हणून काही अडथळे आणणार, कुठलाही संशय आणणार, कुठलाही प्रश्न जिथं सत्य कार्य चालत असेल, सत्य कर्म चालत असेल, तिथं मदत नाही करता आली तरी चालतंय, पण भेद घालू नका. तिथे गेल्यानंतर दुसऱ्याला तर ते करण्यातून बाजूला काढू नका, त्याला ते करू द्या. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का. असं काहीतरी करा जसं अनुसया माईने केलं. जिनं स्वतः देवालाच आपल्या घराकडे बोलवलं, देवालाच घराकडे यावं असं वाटलं. शोधत शोधत येऊन घर शोधलं अनुसयाला यायचं. काय केलं असेल? आपल्या गोपाळजी महाराजांनी एक अभंग लिहिलाय.
दोघांच्या मध्ये भेद नव्हता, त्यांच्यामध्ये द्वेष नव्हतं. म्हणून घर शोधत देव त्या माईच्या घरी आले आणि त्या माईच्या घरी येऊन स्वतः त्या माईला आई म्हणून स्वीकारलं. अनुसूया माईला आई म्हणून स्वीकारलं आणि स्वतः निर्गुण स्वरूपातून सगुण रूपामध्ये आले. निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारणे, देव भक्ता कारणे, निज नामाचे सत्संग घडले आम्हाकाय, निज नामाचे सत्संग घडले आम्हाकाय. निर्गुणाचा सगुण झाला भक्ता कारणे, जीवाच्या हितासाठी, कशासाठी? फक्त जीवाच्या हितासाठी आला, परी तो नाही गेला विश्वाचा भाव. सह्याद्रीच्या ठिकाणी आसन टाकलं, देवल्ल ऋषीसाठी आले आणि येऊन अनंत युगापासून जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसन अनंत युगे. अनंत युगापासून देऊन थांबले, पण कुणासाठी? भक्तासाठी, अनुसयेसाठी बद्रिकेसी आले, केवल्यासाठी सह्याद्रीसी आले. अनुसयेसाठी आले झाले सगुणाकार आणि केवल्यासाठी आले बसले आसनावर. का म्हणून आले? त्या भक्तांनी त्यांना हाक मारली होती, त्यांना बोलवण्याचा अट्टहास केला होता आणि तशाच भक्तांचा उच्चार किंवा तशाच भक्तांची खूण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितली. संबंध मुळीचा वेगळा झाला. असा मुळीचा संबंध जाणणारा माझी माता अनुसया किंवा यदू दलाल सनत कुमार असे भरपूर भक्त झाले. गुरु आनंद नामे तरले अपार.
वेद श्रुती पार न जाणती शास्त्र वेडावले पुराण भगावले दिवी जीवा झाले फणीवर फणीवराच्या 2 जीवा झाल्या तरी वर्णन करता आलं नाही एवढ्या जीवांचा उद्धार आनंदावान झालाय यदुदलादन सनत कुमार यदुदलादन सनत कुमार हे यदुदलादन सनत कुमार यदुदलादन सनत कुमार वो अखंड पूर्वीचं पुण्य किंवा आई वडिलांचं पुण्य असल्याशिवाय मार्ग सापडत नाही आपली आहिता जो असे जागता धन्य माता पिता त्यांना मार्ग सापडतो किंवा त्यांना भक्तीमध्ये लवकर म्हणजे आपला वेळ व्यर्थ जात नाही स्मृत होऊन जातो तर असे जाणतो विरळाच गुरु भक्त आणि ते आपल्याला सुद्धा सांगून गेले लागून या पाया विनवितो तो हासी जावे सया दिसी एक वेळा माता पुरावल्या जीवाचे माहेर उभा दिगंबर वाट पाहे तर आता सर्वजण एकदा भजन करू आणि सेवेला
हा जन्म स्वतःसाठी आहे आणि स्वतःने करावं लागतंय. दुसरे कोणी करत नाही. दुसरे पोटा करायला असतात, दुसरे अडथळे आणायला असतात, अडचणी आणायला असतात. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बाजीर स्वामी माने बातुजी बाजीर स्वामी माने बातुजी
महाराज सांगतात मला बाळगीर महाराजांनी एवढं सावध केलं. बाळगीर स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको. मला माझ्या गुरुनं सांगितलं होतं काही झालं तरी आनंद निर्गुण विसरू नको. म्हणून बापूजी पाटील म्हणा देवाला हाक मारतात पायाचा दासदत्ता अर्जी ऐकावी पतित पावन दीन दयाळा तो माझी ते म्हणतात तेव्हा माझीच हाक फक्त तुझ्यापर्यंत पोहोचत नाही का? किती जणांचे हाक ऐकलीस? तुझ्या नावाची आठवण राहू तेव्हा बापूजीची परिसा विनंती भक्ती विना भक्ती जडे झाली. जर भक्तीला हा जीव नाही लागला तर तस म्हणे देवा तुमचे नलगे मज काही नलगे मज काही. तस म्हणे देवा तुमचे नलगे मज काही नलगे मज काही. धन आणि मान देवाजवळ माणसाला काय मिळणारच नाही, ते कमवायचं आपल्या हातामध्ये. त्याच्यासाठी हात दिले, पाय दिले, डोळे दिले, वाचा दिली, कान दिले, एवढं बुद्धी दिली धन मान कमवण्यासाठी. फक्त जे इतर कमवता येत नाही ते देवाने आणून दिले, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. आणि हे कशासाठी दिलं माहित आहे? इथून मुक्त होऊन जाण्यासाठी. इथून मुक्त होऊन जाण्यासाठी पुन्हा नाही येणं झालं.
दुसऱ्या आईचं कीर्तन इथं होतं. त्याला जवळजवळ 8-10 वर्ष झाली असतील. पण त्यावेळेस थोडा समाज कमी होता, थोडी व्यवस्था सुद्धा, कीर्तन सुद्धा म्हणजे कीर्तन सुद्धा व्यवस्थित झालं नव्हतं. लाईट गेली, काहीतरी अडथळे आले. पण आता सुधारणा झाली. अशी सुधारणा हो आणि तुमच्या गावच्या प्रत्येक व्यक्तीला गुरु करण्याचा योग यावं आणि दत्तनाम प्रत्येकाला मिळावं. कारण हे प्रसादभर महाराज म्हणतात, प्रसाद म्हणे येते पाहिजे दैवाचा. प्रत्येकाचं दैव उदयाला यावं की सद्गुरु चरणावर प्रार्थना करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. जय आनंद जय भक्त